नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत दापोलीमध्ये पाऊस किती पडलेला आहे आणि जून महिन्यापासून हा पाऊस आजच पहिल्यांदा एवढा जास्त पडलेला आहे। एवढे दिवस पाऊस नव्हता। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर मी आलेली आहे आता मारुती मंदिर जवळ। हे बघा, हे आमचं मारुती दापोलीमधील मारुती मंदिर प्रसिद्ध आहे। आणि मारुती मंदिरला लागून नदी आहे। आज पाऊस का रात्रीपासून भरपूर पडत आहे। तर काय अवस्था आहे बघा नदीची। व्हिडिओ आवडला तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पाऊस भरपूर पडलेला आहे, त्याच्यामुळे नदीला भरपूर पूर आलेला आहे। हा सर्व मारुती मंदिरचा परिसर आहे। पूर्ण मारुती मंदिरचा परिसर आहे। हा तिथे दरवाजा आहे आणि मगाशी दाखवला पंचमुखी महाविष्णू। माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी हा पूल बांधलेला आहे। पहिला पूल एकदम छोटा होता, आता खूप असा मोठा करून दिलेला आहे त्याने। दापोलीकरांची मागणीच होती तेव्हा त्यांनी हा खूप मोठा पूल करून दिलेला आहे। दापोलीमध्ये हा असा पाऊस आज पहिल्यांदाच पडलेला आहे। जून महिन्यापासून एवढा पाऊस पडलेला नव्हता। कालपासून जो पाऊस लागत आहे तो आजपर्यंत लागत आहे। त्याच्यामुळे संपूर्ण नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि मुख्य म्हणजे दापोलीतील सर्व कचरा हा वाहून गेलेला आहे। आता दापोली स्वच्छ दिसत आहे। दापोली बाजारपेठ आता थोडासा पाऊस थांबलाय, एवढ्या याच्यात मी थोडंसं शूटिंग घ्यायला आलेली आहे। आणि इथे या आपल्या गरीब महिलांना भाजी विकण्यासाठी थोडासा पूल वाढवून दिल्याने आहे दादाने। मस्त योजना आहे त्यांची। हे आहे दापोली बाजारपेठमधील पोस्टाची गल्ली। आता आपण पोस्टाच्या गल्लीच्या इथे आलेलो आहोत। आता पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन आपण आसराच्या पुलावर किती पाणी आहे ते पाहणार आहोत। हे आहे दापोली अर्बन बँक, पोस्टाच्याच गल्लीत आहे। आता पुढे पोस्ट ऑफिस दाखवतो मी तुम्हाला। तर हे आहे आपलं पोस्ट ऑफिस। पोस्ट ऑफिसमध्ये भरपूर बदल झालेला आहे। हे आपले पोस्ट ऑफिस आहे। हे आहे आता आसराच्या पुलावर। नदी वाहते बघा किती।
आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, नवीनच दुकान झालेलं आहे, ज्वेलर्सचं नवीनच दुकान झालेलं आहे. आणि ही पोस्टाची गल्ली आणि हे इकडे तहसीलदार ऑफिसला जाणारा रस्ता. इथे भारत पेट्रोलियम आहे, त्याच्यासमोरच तहसीलदार ऑफिस आहे आणि पाणी किती आहे रस्त्यावर बघा. आता आपण आसराच्या पुलावर किती पाणी हा आहे आसराचा पूल. आणि ह्याच्याच कडेला लागून जोग नदी आहे. हा केळसकर नाका आणि ह्यालाच लागून ही जोग नदी. झालेली आहे, पाहावूनच भीती वाटते, खूप भीती वाटते. पहिल्यांदाच एवढं पाणी आलेलं आहे दापोलीत. पहिल्यांदाच म्हणजे पाऊस जून महिन्यापासून पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस पडला आहे. आणि आता हे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. आणि हा आहे केळसकर नाका. आणि केळसकर नाक्याच्या पलीकडे महाराजांचा पुतळा पहा, किती सुंदर दिसत आहे. आणि दापोलीसाठी हे एक वेगळंच आकर्षण आहे. माननीय आमदार योगीदादा कदम यांनी स्वतः येऊन हे संपूर्ण शिवाजी महाराजांच्या इथे गार्डन आणि हे तटबंदी स्वतःच्या कल्पनेतून साकार केलेला आहे. हा जो रस्ता समोर दिसतो आहे तो दाभोळला जाणारा रस्ता आहे. सगळेजण माझ्याकडे बघतात, मला लाज वाटते तरी पण मी करत बसले. निसर्गरम्य देखावा आहे आमच्या केळसकर नाक्यावर दापोलीमध्ये एस टी आलेली आहे. आता कोळसरेला जाते. तर मी आता केळसकर नाका ओलांडून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेट समोर आलेली आहे. गेटची कलाकृती बघा किती सुंदर केलेली आहे. खरोखर इथे 5 मिनिटं काय 10 मिनिटं अर्धा तास बसन तर सुद्धा काही हरकत नाही. आता इथे सुरूच आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. छान असं केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं. आणि इथून असं हे आमचं आता दापोलीचं मैदान आहे. हे पूर्ण मैदान आहे. पुढे जाऊन मी दाखवते तुम्हाला. आणि हे पाणी बघा किती मस्त वाटतं आणि देखावं पण किती सुंदर वाटतं, पाहायला इतकं सुंदर वाटते. हा दाभो रोड आहे. हे पुढे स्टेट बँक आहे. आणि इकडे हे बघा ह्या गाड्या वळाली तिथे आझाद मैदानाला जायला रस्ता आहे. ही बघा ही पांढरी गाडी जी वळते ना तो आझाद मैदानात जाण्यासाठी रस्ता आहे. हे सर्व आझाद मैदानच आहे. हे बघा
मी तुम्हाला दाखवते. मी तिथून आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पाणी भरपूर भरलेलं आहे. आता मला हळूहळू जायला पाहिजे. पूर्ण हे आझाद मैदान आहे. इथे पुढे स्टेट बँक आहे. हे बघा. इथे पण एक गार्डन आहे. मस्त केलेलं आहे हे पण गार्डन. छान, खूप लांबलचक मोठंच्या मोठं गार्डन आहे दापोलीतलं. अजून त्याचं ओपनिंग झालेलं नाही आहे. तसंच पुढपर्यंत आहे गार्डन. आणि ह्या गार्डनलाच लागून नदी आहे परत ती. अशा प्रकारे माझी ही दापोली आहे. दापोली आमची छान आहे. मला खूप दापोली आवडते. तुम्ही पण या दापोलीला भेट द्या. खरंच तुम्हाला भरपूर आहे. पावसामुळे मी जे काय बोलते ते तुम्हाला ऐकू येत नाही कारण मी पावसातच मोबाईल धरून ते शूटिंग केलेलं आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये पाणी